नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि बऱ्याच दिवसांनी आज तुमच्याबरोबर वीकली मील प्लॅनचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करते. तुमची बरेच रिक्वेस्ट असते की वीकली मील प्लॅनचं प्रिपरेशन दाखव किंवा त्याचबरोबर चार्ट देखील शेअर कर, म्हणजे आम्हाला मदत होईल. तर आज बऱ्याच दिवसांनी मी म्हटलं चला आज मी प्रिपरेशन करते, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण ते शेअर करू. प्रत्येक वेळेचं प्रिपरेशन सेमच असतं, असं काही खूप असं वेगळं असं काही नसतं, कारण त्याच भाज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय व्हेरिएशन करून त्या कशा पद्धतीने बनवता येतात याचा विचार करूनच आपण आपल्या त्या टिफिनसाठी बनवाव्या, म्हणजे त्या खाल्ल्या देखील जातात. तर आता आपली जी टिफिन सिरीज जी चालू झाली त्याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये तुम्हाला जो काही टिफिन असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय वेगवेगळं देऊ शकतो हे शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओज आवडतील. आणि आता 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहेत आपले, आणि याच्या पुढे जेवढे मला जमतील तेवढे रोजच मी शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न करते. तुमचं काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता बेसिक जे आहे भाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या सगळं मी ठेवून घेते आणि मग ते कसं कसं करते ते तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याचबरोबर चार्ट देखील मी शेअर करणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण ब्लॉगला. आज मक्याचे दाणे मी देखील सोललेलेच घेऊन आलेले. कधीतरी मी देखील शॉर्टकट यूज करते. तुम्हाला असं वाटत असेल की मी सगळं शॉर्टकट न वापरता अशाच सगळ्या गोष्टी करत असते, पण मी देखील कधीतरी शॉर्टकट वापरते, कारण कॉर्न सोलायला थोडासा वेळ जास्तीचा जातो आणि माझ्याकडे जेव्हा वेळ कमी असतो आणि सगळ्या गोष्टी एकाच वेळेस एकाच टायमिंगमध्ये मॅनेज करायच्या असतील तर तेव्हा मी देखील असं थोडंफार करते. फ्लॉवर आणलेला, आज मोजक्याच भाज्या आणलेल्या आणि अशा भाज्या आणलेल्या की जास्त असा वेळ लागणार नाही आणि तिथल्या तिथेच आणलेल्या मी भाज्या. फ्लॉवर मी नेहमी असा खालचा देठाचा भाग आहे तो कापून मग असं तोडून ठेवते. बऱ्याच वेळा ह्याच्या आतमध्ये बऱ्याच वेळा किडी असतात छोट्या छोट्या आणि त्या त्याच कलरच्या असल्यामुळे आपल्याला कळून येत नाही आणि आपण तो तसाच फ्रीजमध्ये ठेवतो अख्खाचा अख्खा. तर मी बऱ्याच वेळा तो असा सोलते, व्यवस्थित सगळं चेक करते, तर बऱ्यापैकी सगळीकडचं सगळं व्यवस्थित बघून घेते आणि नंतर काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते. काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवताना तुम्ही खाली टिश्यू पेपर टाका किंवा वरती टाकलात तरी चालेल, पण अगदी जेव्हा पूर्ण भरलेला असतो तेव्हा नाही टाकलात तरी चालेल. जर थोडासा पोखळ असेल ना तर बऱ्याच वेळा त्याला मॉइश्चरने पाणी सुटण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे असंच ठेवलं तरी चालेल. कचऱ्यासाठी एक वेगळीशी बॅग मी ठेवलेली आहे, कारण जेव्हापासून तुमची अशी कमेंट आलेली आहे की थोड्याशा प्लास्टिकच्या पिशव्या कमी वापरण्याचा प्रयत्न कर, तेव्हापासून मी बऱ्याच वेळास आता मी ॲक्च्युली घेऊन जाते मोठी पिशवी, पण मी शक्यतो आता बऱ्याच वेळा प्लास्टिकच्या पिशव्या घेणं अवॉइड करते. तर फ्रेंच बीन्स आणलेले. फ्रेंच बीन्सची भाजी तशी काही मी जास्त करत नाही, फार कमी करते, पण या सगळ्या गोष्टींना आपल्या जेव्हा राईस करतो, वेगवेगळे पुलाव करतो, म्हणजे 2-3 वेळेस माझ्याकडे पुलाव होतो वेगवेगळ्या प्रकारचे. कधीतरी सोयाबीन पुलाव होतो, कधीतरी व्हेज पुलाव होतो, कधीतरी व्हेज बिर्याणी होते. असे व्हेज म्हणजे जे काही पुलावचे पदार्थ मी सकाळच्या टिफिनसाठी करते, तर त्याच्यासाठी म्हणून मी ही फ्रेंच बीन्स घेऊन येते. तर ती देखील ना काचेच्या कंटेनरमध्ये ठेवताना याच्या अशा दोन्ही साईडला थोडीशी कापून ठेवली ना देठाकडनं, तर ती जास्त दिवस टिकते. आणि अशा मोठ्या काचेच्या कंटेनरमध्ये मी ठेवते तर ती अजून जास्त दिवस टिकते. म्हणजे 1 महिनाभर जरी तुम्ही ठेवली ना तरी तिला काही होत नाही. मी बऱ्यापैकी ठेवून बघितलेली आहे. थोडंसं सलाड घेऊन आलेली, गाजर आणि बीट. ऑलरेडी माझ्याकडे बीट होते. 1-2 शिमला मिरची माझ्याकडे नेहमी असतात. शिमला मिरची मी काही प्रत्येक वेळेस भरत नाही. कधीतरी पनीर चिली वगैरे असं सॅटर्डेला होतं कधी, किंवा शेजवान राईस वगैरे फ्राईड राईस असं काहीतरी खावंसं वाटलं तर एखादी आपल्याकडे असावी, म्हणून ती एकच शिमला मिरची माझ्याकडे आधीचीच होती. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे एवढी छोटी छोटी एकच शिमला मिरची असते. मी बऱ्याच वेळा 10 रुपयाच्या ज्या मिळतात छोट्या छोट्या 2 त्याच घेऊन येते. अगदी पाव किलो मी घेऊन येत नाही. दोडकं एक मी आणून ठेवलं आहे. त्याचबरोबर मी आज गवार आणलेली, तोंडली देखील आणलेली. तर गवार मी आज ह्यावेळेस म्हटलं की मागे पण तुम्ही मला सांगितलेलं की काही जणांनी मला सजेशन दिलेलं की तू चॉप कर. पहिलं मी हाताने जशी तोडत होती, पण नंतर तुमचं सजेशन्स आलं की तू काप, म्हणून त्याने पटापट होईल. पण कापल्यानंतर मला बऱ्याच जणांचे परत सजेशन्स आले की तू मोडून कर, त्याची टेस्ट खूप चांगली येते. मग आता थोडासा वेळ आहे, अगदीच असं नाही आहे, खूप अशी गडबड नाही आहे. तर मी थोडीशी मोडणार आहे आणि थोडीशी मी सचिनला देणार आहे, म्हणजे तो पण मला या कामांमध्ये थोडीफार मदत करतो. जे असं काम असेल तोडण्याचं किंवा जसं मटार वगैरे सोलण्याचं काम असेल तर त्याच्यामध्ये तो मला हेल्प करत असतो. तर थोडीशी जी होती ती मी अजून त्याच्याकडे दिली. या डब्यामध्ये जेवढी राहील तेवढी माझ्याकडे म्हणजे मी करून घेतली. तोंडली पण मी चिरूनच ठेवते, धुवून घेते. तोंडली, गवार या भाज्या ज्या आहेत ना, ज्या सुकतात पटकन आणि त्या सुकल्यानंतरही खराब होण्याचे चान्सेस नसतात, त्याच्यामुळे मग मी या धुवून सुकवून घेते, पुसून घेते आणि मगच त्या बारीक चिरून घेते. बऱ्याच वेळा फ्लॉवर वगैरे ज्या भाज्या आहेत, फ्लॉवर, भोपळा, सुरण, या भाज्या मी वॉश करून घेत नाही. त्या भाज्या मी डायरेक्टच तशाच ठेवते फ्रीजमध्ये स्टोअर करताना. आणि ह्या ज्या अशा भाज्या आहेत जसं टमॅटो म्हणा किंवा फळं कुठली आणली तर त्याचबरोबर तोंडली, गवार, दोडकं,
फरसबी या सगळ्या भाज्या मी धुवून सुकवून मग त्या कापून चिरून फ्रीजमध्ये बऱ्याच वेळा स्टोअर करते. आणि मला कोथिंबीर आणि पुदिना घ्यायचा होता, कारण कोथिंबीरची चटणी करायची, म्हणजे बऱ्याच वेळा आता मी डोशांचा बॅटर पण करणार आहे, त्याच्यासाठी मला लागणार होती. पण कोथिंबीर मार्केटमध्ये मी बघितली तर एवढी महाग होती, म्हणजे 20 रुपयाला अगदी थोडीशी काडी होती. पण जर तुम्ही मोठी घेतली, थोडी 60-70 रुपयाची वगैरे घेतली तर बऱ्यापैकी थोडीशी चांगली पण मिळत होती आणि मोठी पण मिळत होती. जे 10-20 रुपयाला 10 रुपयाला तर देतच नव्हते कोथिंबीर, तर मी म्हटलं ह्यावेळेस मोठीच कोथिंबीर मी आणलेली आहे. तर आता आपण हा चार्ट बघूया. तर माझ्याकडे असे हे प्रिंटआउट्स घेतलेले असतात, तुम्ही हे इंटरनेटवरनं इझिली काढू शकतात याची प्रिंटआउट्स. तर या चार्टवरती काही बेसिक गोष्टी लिहिलेल्या आहेत, जसं इथे वार लिहिलेले आहेत, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. त्याचबरोबर इथे डिनरमध्ये आपण काय घेणार आहोत, लंचमध्ये काय घेणार आहोत, किंवा ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहोत, किंवा आणि दुसऱ्या दिवशीसाठी आपण काय तयारी करून ठेवायची म्हणजे आपल्याला लक्षात राहील, तर ते पण आपण इथे लिहून ठेवू शकतो. तर मी तशाच पद्धतीचा चार्ट शोधला आणि मग मी त्याची प्रिंटआउट्स काढली. याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर हे सगळं शेअर केलेलं आहे, पण म्हटलं चला आता परत एकदा शेअर करूया तुमच्याबरोबर. आता या चार्टमध्ये मी माझ्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत बघा. तर जसं मी म्हटलं की डोसा बॅटरचं मी प्रमाण म्हणजे जे काही तो बॅटर तयार करून ठेवलेलं आहे, तर त्या हिशोबाने सोमवारच्या दिवसांचं माझं प्रिपरेशन आहे. तर सोमवारसाठी मी डब्यासाठी लिहिलेलं आहे, किंवा त्याच्या आधी येतो आपला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टसाठी मी लिहिलेलं आहे अप्पे, चटणी आणि भिजवलेले बदाम. भिजवलेले बदाम रोजच घेते मी सकाळी, त्याच्यामुळे भिजवलेले बदाम हे सकाळी ब्रेकफास्टसाठी येणारच आहेत, आणि अप्पे, चटणी. त्याचबरोबर अप्पे असल्यामुळे बॅटर आपला तयार असल्यामुळे झटपट काय होऊ शकतं, तर डोसा आणि चटणी आपली तयारच असणार आहे, त्याच्यामुळे डोसा चटणी लंचसाठी असणार आहे, दुपारच्या टिफिनसाठी. आणि त्याचबरोबर सॅलडमध्ये गाजराची कोशिंबीर. संध्याकाळसाठी आहे आपलं गवारची भाजी, वरण भात, चपाती आणि कोशिंबीर, मिक्स कुठलीही कोशिंबीर जी असेल ती. आणि रात्री आपण तयारी काय करून ठेवायची, तर दुसऱ्या दिवशीसाठी आपल्याला बदाम पाण्यात भिजत घालून ठेवायचे. आता आलं मंगळवार. तर मंगळवारसाठी तुम्ही म्हणाल तर सकाळसाठी दूध प्लस प्रोटीन पावडर लिहिलं आहे. ही जी प्रोटीन पावडर आहे ही मी घरच्या घरीच बनवते, ज्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं मिक्स करून मी एक पावडर तयार करून ठेवलेली आहे. तर दुधातनं तीच घेणार आहे. आणि त्याचबरोबर कुठलंही एक फळ घेण्यापेक्षा आमचा भर असतो की आपण केळं खावं. तर केळ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात तेवढंच प्रोटीन पण आपल्याला मिळतं, त्याचबरोबर वजन वाढीसाठी पण ते चांगलं असतं आणि पोट देखील भरतं, म्हणून केळी. त्याच्यानंतर आहे लंचसाठी झटपट सकाळी होणाऱ्या गोष्टी म्हणजे पनीर भुर्जी, चपाती आणि सलाडमध्ये आहे बीट. रात्रीच्या जेवणामध्ये एकच मेनू ठेवणार आहे, कारण सकाळी पनीर भुर्जी पण हेवी होऊन जाते, त्याच्यामुळे दाल खिचडी ठेवली आहे. आणि त्याचबरोबर मी मसाला पापड ठेवलेला आहे. दाल खिचडी याच्यासाठी ठेवली आहे ना, कारण तृप्तीताईंसाठी मला दाल खिचडीची रेसिपी दाखवायची, तर मी म्हटलं चला दाल खिचडी पण संध्याकाळच्या मील प्रिपरेशनमध्ये होऊ. आणि त्यांची बरेच दिवस रिक्वेस्ट आहे की ताई दाल खिचडी किंवा जिरा राईस वगैरे असं दाखव, तर म्हणून म्हटलं चला आपण ती खाऊया. संध्याकाळी रात्री मी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवणार आहे. तिथे मी लिहिले बदाम पाण्यात भिजत घालून ठेवणार आहे. कच्ची केळी घेऊन यायची आहेत मला मार्केटमधनं, कारण गुरुवारसाठी. आणि त्याचबरोबर मला वाल भिजत घालून ठेवायचे आहेत, म्हणजे वाल जर मी भिजत घालून ठेवले तर बुधवारी सकाळपासून त्याला छानपैकी मोड येतील, मग आपल्याला गुरुवारसाठी ते मिळतील. आता बघूया आपण बुधवारी. तर बुधवारी सकाळी नाश्त्यासाठी उकडलेले कॉर्न घेणार आहोत, म्हणजे मका आणि कुठलंही एखादं फळ. त्यानंतर दुपारी लंचसाठी आहे सोयाबीन पुलाव आणि बुंदी रायता. सोयाबीन पुलाव खूपच हेवी असा होतो सोयाबीन असल्यामुळे, त्याच्यामुळे म्हणून फक्त सोयाबीन पुलाव आणि बुंदी रायता. रात्रीच्या जेवणामध्ये कोबीची भाजी, टमॅटोचं सार, आणि टमॅटोचं सार असल्यावर वांग्याच्या काचऱ्या ह्या हव्याच, त्याच्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंट म्हणून मी वांग्याच्या काचऱ्या ठेवलेल्या आहेत. दुपारचं जेवण आमचं एवढंच असतं, कारण दोघेही ऑफिसला जात असल्यामुळे पूर्ण जेवण असं काही नसतं, पण मी बऱ्यापैकी पूर्ण जेवण घेण्याचा प्रयत्न करते दुपारी पण. कधी कधी असतं तर मग संध्याकाळी पण आम्ही स्किप करत नाही, संध्याकाळी पण पूर्ण जेवण घेतो. संध्याकाळी बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता मी सगळीकडेच लिहिलेलं वरण भात, भाजी, चपाती आमच्याकडे पूर्ण असतं. आता आपण बघूया बुधवारी रात्रीसाठी मी तुम्हाला दाखवलं की बदाम भिजत घालून ठेवायचे आहेत, साबुदाणे भिजत घालून ठेवायचे आहेत, केळ्याचे वेफर बनवून ठेवायचे, म्हणजे मला उद्या डब्याला न्यायला ते बरे पडतील. आता गुरुवारसाठी आपलं काय तयारी आहे, तर साबुदाणे भिजत घातल्यामुळे सकाळी साबुदाण्याची खिचडी नाश्त्याला झाली आहे, आणि त्याचबरोबर कुठलंही फळ आणि बदाम तर आपले असतातच. आणि इथे काय झालं, इडली डोशाचं जे बॅटर केलेलं ते माझ्याकडे मी गुरुवारपर्यंत ठेवते, कारण आता कसं झालं की माझा उपवास असल्यामुळे मग एकटीसाठी टिफिनमध्ये काय बनवायचं, तर म्हणून मग मी इडली सांबार हा चांगला एक परफेक्ट असा ऑप्शन, ज्याच्यामध्ये खूप जास्त असं करायला नाही लागणार. एका साईडला डाळ पण उकडत एकाच कुकरमध्ये सांबार चढवलं आणि एका साईडला इडली स्टीम करायला ठेवली, तर आपलं अर्धा तास सगळं जेवण होऊन जातं नाश्त्याचं.
आता त्याच्यानंतर आहे रात्रीसाठी वालाची भाजी, वरण भात, चपाती आणि गोडामध्ये मी बनवणार आहे लापशी. तर गुरुवारी रात्रीचं प्रिपरेशन आहे आपल्याला बदाम पाण्यात भिजत घालून ठेवायचे. आता इथे याल शुक्रवारसाठी. तर शुक्रवारी नाश्त्यामध्ये ओट्स, मुसली आणि भिजवलेले बदाम. दुपारच्या जेवणामध्ये म्हणजेच लंचमध्ये आहे दोडक्याची भाजी आणि चपाती किंवा जे काही सलाड वगैरे जे काही अवेलेबल असेल ते. त्याचबरोबर आहे इथे संध्याकाळी जेवणामध्ये ताकाची कढी, पालकची वडी, वरण भात किंवा मग तोंडली भाजी. तोंडलीची भाजी आपण चॉप करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं तोंडलीची भाजी आपण इथे करूया. आता आपण संध्याकाळी काय तयारी करून ठेवायची, तर बदाम भिजत घालून ठेवायचे आणि मला ना वाटप तयार करून ठेवायचं, त्याचं थोडंसं प्रिपरेशन करून ठेवायचं. आता सॅटर्डेला म्हणाल सकाळी तर सचिनचा टिफिन कधीतरी असतो कधीतरी नसतो, कारण प्रत्येक माझ्या मते तर त्याला सगळे सॅटर्डे संडे सुट्टी असते, पण कधीतरी एखाद दिवशी जायचं लागलं तरच त्याचा टिफिन असतो सॅटर्डेचा, नाहीतर मग सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर सकाळचा नाश्त्यामध्ये मी पोहे आणि एक फळ लिहिलेलं आहे, कारण पोहे अगदी हेवी होऊन जातात, पोटभरीचं होऊन जातं खाणं. त्याच्यानंतर दुपारी लंचसाठी मिक्स व्हेजचा पुलाव लिहिला आहे आणि मी सलाड लिहिलेलं आहे. संध्याकाळसाठी आम्ही जे काही असतं आम्हाला जसं पाहिजे तसं एकमेकांना विचारून आम्ही त्याचप्रमाणे संध्याकाळचं जेवण बनवतो. आता त्यानंतर संध्याकाळी रात्री काय तयारी करायची आहे सॅटर्डेला, तर बदाम भिजत घालून ठेवायचे आणि नारळ किसून ठेवायचं. माझ्याकडे जर नारळ संपलेला असेल तर तो सॅटर्डेला किंवा मग फ्रायडेला किंवा मग संडेलाच किसून ठेवला जातो, म्हणजे आठवड्याभरासाठी आपल्याला मिळतो. आता आहे इथे संडेसाठी म्हणाल तर संडेसाठी मी इथे ॲव्होकाडो टोस्ट सँडविच तयार करणार आहे सकाळसाठी. असं वेगळं असं काहीतरी छान वाटतं आठवड्यातून एकदा आपण खाल्लं तर. त्याच्यानंतर दुपारसाठी चपातीला मी ऑप्शन तांदळाची भाकरी आणि सोलकढी ठेवले आणि इथे मी लिहिलं आहे ॲज पर फॅमिली सजेशन्स, म्हणजे जसं आमचं काही ठरेल त्यानुसार आम्ही सकाळ आणि संध्याकाळचा मेनू इथे प्लॅन करणार आहोत. आणि रात्रीसाठी जर आहे आपलं बदाम भिजत घालून ठेवणं. याच्यामध्ये मी इथे भाज्या वगैरे कधी आणणार आहे, शुक्रवारी आणणार आहे, शनिवारी आणणार आहे, रविवारी आणणार आहे हे लिहिलेलं नाही आहे, कारण ते माझं ऑप्शनल असतं. आणि या आठवड्यातनं मी जास्त अशी कडधान्य म्हणजे कुठेच कडधान्याचा वापर नाही केला आहे. मी या आठवड्यात कडधान्य सोडलेले आहेत. पुढच्या आठवड्यात मी कडधान्याचा वापर माझ्या जेवणांमध्ये करेल. मी यावेळेस पूर्णपणे भाज्याच वापरण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि एक चार्ट तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप या चार्टवरनं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल. आणि तुम्ही पण पहिलं फक्त ब्रेकफास्टपासून चालू करा. पहिलं ब्रेकफास्टचं प्लॅनिंग करा, त्याच्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट लंच असं प्लॅनिंग करा, कधीतरी फक्त एकदा डिनरचं प्लॅनिंग करा. त्याच्यानंतर मग एखाद्या दिवशी तुम्ही सॅटर्डे आणि संडे पुरतं फक्त प्लॅनिंग करून ठेवा की 4 संडेला आणि 4 सॅटर्डेला तुम्हाला काय करायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून तुम्ही सवय करा आणि नंतर तुम्ही अशा पद्धतीने चार्ट बनवा. आणि हा जो चार्ट असतो तो फेकायचा नाही, हा चार्ट आपल्याला पुढच्या वेळेसाठी आपण ठेवायचा, म्हणजे आपल्याला असा तो चार्ट ठेवायचा आपण आणि नवीन चार्ट इथे ठेवायचा, म्हणजे इथे बघून तुम्हाला आयडिया येते की अरे हां हे आपण या आठवड्यात झालंय किंवा तेच आपलं ह्या आठवड्यात रिपीट होत नाहीये, असं सगळं होऊ नये म्हणून हा चार्ट फेकायचा नाही. पूर्ण आठवड्याचे तुम्ही म्हणजे 4 आठवड्याचे 4 जमा करून ठेवायचे, मग ते आपल्याला पुढच्या महिन्यासाठी उपयोगी पडतात. जर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला जर चार्ट करायचं असेल ना तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. आय होप आजचं हे मील प्लॅनिंग तुमच्याबरोबर शेअर केलेलं त्याचा तुम्हाला उपयोग होईल. तर आता मी तुमच्याबरोबर चार्ट देखील शेअर केलाय आणि माझी थोडीशी बेसिक कामं होती ती झाली, भांडी वगैरे झाली. मी कुकर लावलाय फक्त आता आणि मला डोशाचं बॅटर पण करायचंय. पण डोशाचं बॅटर मी खूप वेळा तुमच्याबरोबर शेअर केलंय. डोशाचं बॅटर तयार करताना तुम्ही जिथे 2 कप तांदळाचं पीठ घेत असाल किंवा तांदूळ वापरत असाल तिथे तुम्ही एक कप तांदूळ घ्या आणि 1 पेला तुम्ही दुसरं कुठलंही कडधान्य घ्या, म्हणजे जसं मूग आहे, मटकी आहे, त्याचबरोबर मुगाची जी डाळ येते अख्खी डाळ ती वापरू शकता तुम्ही. नाचणी वापरा, ज्वारी वापरा, बाजरी वापरा, असं मिक्स करून जर तुम्ही केलं तर डोसे बनवू शकता इझिली. तर तसंच मी याच्या आधी पण दाखवलंय, आपण लापशी वापरलेली आहे डोशाच्या पिठामध्ये, त्याचबरोबर नाचणी वापरलेली आहे. असं वेगवेगळ्या पद्धत तुम्ही अर्ध प्रमाण घ्या. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेत असाल आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेत असाल तर अर्धी वाटी नाचणी घ्या, अर्धी वाटी तांदूळ घ्या, अर्धी वाटी ज्वारी घ्या, अर्धी वाटी तांदूळ घ्या. असं जे एक तांदळाचं जे वाटी तुम्ही घेत असाल ती अर्धी घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने डोसे वगैरे तुम्ही करू शकता, इडली देखील करू शकता. तर मला फक्त आज साधं बॅटर भिजवायचं आहे, तर ते फक्त थोडंसं प्रिपरेशन माझं बाकी राहिलंय आणि बाकी तर काही नाही, रुटीन तर चालूच असतं. पण शॉर्ट सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद देतायत आणि असाच पुढे देत राहा. असे छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.